श्रीमती सुप्रिया सुरेश गोंदकर मॅडम, मुख्याध्यापिका, श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज, सेवापूर्ती गौरव सोहळा. सत्क्रिया आचरावी हे ब्रीदवाक्य स्वीकारून वाटचाल करणारी श्री नाभा एज्युकेशन सोसायटी ही शैक्षणिक संस्था नामांकित व मानांकित सर्वांच्याच ओठी व पोटी असणारी या संस्थेमार्फत चालवली जाणारी शाळा म्हणजे गोविंदराव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इचलकरंजी. 1898ची स्थापना असणारी विश्वासही बसणार नाही होय, आज ही प्रशाला शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. संस्थेची दुसरी शाखा म्हणजेच श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज इचलकरंजी, स्थापना 1968ची, म्हणजेच सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरी करणारी ही प्रशाला. अंतरंग व बाह्यांग सुंदर असणारी मुलींसाठी असलेली शाळा या प्रशालेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या मुख्याध्यापिका म्हणजेच श्रीमती सुप्रिया सुरेश गोंदकर मॅडम. मनानं दिलदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार आणि नेतृत्व शानदार, सुशिक्षित व सुसंस्कृत अध्यापिका, शिस्त व संयम पाळणाऱ्या मॅडम. हित मीत प्रिय बोलणं हे त्यांचं वैशिष्ट्य. आपल्या कर्तव्यात झोकून देऊन काम पूर्ण करणाऱ्या कर्तव्यदक्ष मुख्याध्यापिका. भूतकाळ आठवणाऱ्या, वर्तमान साठवणाऱ्या आणि भविष्यकाळ वठवणाऱ्या आदर्श शिक्षिका. शालेय कारकीर्द उज्ज्वल उन्नत करणाऱ्या हडाच्या मुख्याध्यापिका. अशा सर्वसमावेशक अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजेच श्रीमती सुप्रिया गोंदकर मॅडम. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पन्हाळा तालुक्यातील कोडोली या गावात विद्या यांचा जन्म वडील विनायक गोडबोले व आई सुधा यांच्या पोटी झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गावातच झाले. महाविद्यालयीन शिक्षण वारणा नगर येथील वारणा कॉलेज येथे पूर्ण झाले. हुशार, हरहुन्नरी व होतकरू असणाऱ्या या कन्येने कॉलेज जीवन सार्थकी लावले आणि पदवीधर झाल्या. वडील विनायक गोडबोले व आई सौ सुधाताई गोडबोले या दाम्पत्यांना 3 मुली व 2 मुले अशी ही 5 अपत्ये. गोडबोलेंचा सप्तकोनी सुखी व समाधानी धार्मिक असा हा परिवार. 1988 साली इचलकरंजी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री सुरेश गोंदकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. चतुर्भुज झाल्या. कुमारी विद्या आता सौभाग्यवती सुप्रिया सुरेश गोंदकर झाल्या. गोंदकर सरांचा शैक्षणिक वारसा व सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सुरेश गोंदकर यांचा वारसा असा त्रिवेणी वारसा असणारं व्यक्तिमत्व म्हणजेच सुप्रिया सुरेश गोंदकर मॅडम. गोडबोले व गोंदकर ही 2 घराणे नात्याने जवळ आली, रेशीम धाग्यांनी बांधली गेली. गोविंदराव हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री जी गोंदकर सर इचलकरंजी येथील ख्यातीप्राप्त मुख्याध्यापक. सुप्रिया नावाच्या या हिऱ्याला पैलू पाडायचे त्यांनी ठरवले. त्यांच्या प्रेमळ आग्रहाखातर 1992 साली गोंदकर मॅडम MA BEd झाल्या. शैक्षणिक पात्रता व व्यावसायिक पात्रता प्राप्त झाल्यानंतर 9 सप्टेंबर 1992 रोजी मराठी व इतिहास या विषयाच्या शिक्षिका म्हणून गोविंदराव हायस्कूलमध्ये त्या रुजू झाल्या. घरातच शिक्षणाचे संस्काराचे बाळकडू मिळाल्याने प्रशालेत आपल्या प्रेमळ स्वभावाने, अध्यापनाच्या उत्कृष्ट प्रभावाने व अहंकाराच्या अभावाने त्या गोविंदराव परिवारात आपल्या प्रेमळ मनाने शिस्तप्रिय व विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून नावाजल्या जाऊ लागल्या. इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल त्यांचा नेहमीच 100% राहिला. 2006-07 या शैक्षणिक वर्षापासून त्यांची बदली श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इचलकरंजी येथे झाली. घरचा परिवार व शालेय परिवार सांभाळत असताना मॅडमांचे ज्येष्ठ बंधू अजित यांचा अपघाती मृत्यू झाला आणि त्याच दिवशी सुप्रिया गोंदकर मॅडम यांना कन्यारत्न प्राप्त झाले.
एका डोळ्यात अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात आनंद हा नियतीचा खेळ. कालांतराने म्हणजेच 1994 साली सिद्धार्थ हे पुत्ररत्न प्राप्त झाले. आजमितीस त्यांची कन्या सुखदा म्हणजेच सुख देणारी आज चार्टर्ड अकाउंटंट आहे, CA आहे. तर सुपुत्र सिद्धार्थ टेक्स्टाईल इंजिनियर आहे. जावई महेश इंजिनियर आहेत. तर स्नुषा सौ प्रज्ञा वकील आहे. आपल्या दोन्ही मुलांना घडवण्यासाठी व सुसंस्कृत करण्यासाठी मॅडमांनी खूप मेहनत घेतली. प्रतिकूलतेतही वादळातील दिव्याप्रमाणे सांभाळून त्यांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले. एकूणच उच्च विद्याविभूषित असा मॅडमांचा सुखी संपन्न परिवार आहे. 1 जून 2017 रोजी श्री नारायणराव बाबासाहेब एज्युकेशन सोसायटीच्या महिला सेवा ज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक पदावर त्या विराजमान झाल्या. एका मोठ्या प्रशालेची जबाबदारी खांद्यावरती आली. नियोजन, निर्धार व उपाययोजना या त्रिसूत्रीनुसार कामकाज सुरू ठेवल्याने आत्मविश्वास वाढत गेला. संख्यात्मक आणि गुणात्मक दर्जा वाढविण्यास गोंदकर मॅडम यांची कल्पकता, नियोजनपूर्वक काम, दूरदर्शीपणा, विद्वत्ता, सर्वसमावेशकता, मनमिळाऊपणा कामी आला. प्रशासनात नियम व माणुसकी यांची सांगड घालीत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवाची जबाबदारी गोंदकर मॅडम यांनी सशक्तपणे व समर्थपणे पेलली. नवोपक्रमशीलता, साहस, धैर्य, बुद्धिचातुर्य, शक्ती, पराक्रम या गुणांनी समृद्ध असणारे व्यक्तिमत्व अर्थातच गोंदकर मॅडम अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली. आधुनिक जगाचे एक सूत्र आहे, एकतर अपडेट राहा, नाहीतर आउटडेटेड व्हा. स्पर्धेच्या जगात टिकून राहायचे असेल तर गुणवत्ता दाखवावीच लागते. मॅडमांच्या कल्पकतेला सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने श्रीमंत गंगामाई प्रशालेला आंतरराष्ट्रीय ISO मानांकन प्राप्त झाले. आनंद व अभिमान वाटावा असा हा सुवर्ण क्षण. शाळा सिद्धी A+ ग्रेड, वार्षिक तपासणी A+ ग्रेड. याहून काय हवं प्रशालेला, संस्थेला, मुख्याध्यापकांना, शिक्षकांना, विद्यार्थी आणि पालकांना? इयत्ता 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांचा निकाल 100% म्हणजेच हा दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. 5वी व 8वी स्कॉलरशिपचा नेत्रदीपक निकाल, गणित प्रज्ञा, गणित प्रावीण्य, विज्ञान प्रज्ञा, भूगोल प्रज्ञा, MTS या बाह्य परीक्षेत उल्लेखनीय असा चढता आलेख. हिंदी परीक्षा प्रश्नमंजुषा स्पर्धेत वाखाणण्यासारखी यशाची चढती कमान. शालेय समृद्ध ग्रंथालय स्पर्धेत प्रथम क्रमांक म्हणजे शालेय गुणवत्तेचा आणि विद्वत्तेचा सन्मानच म्हणावा लागेल. डॉक्टर होमी भाभा परीक्षा, वक्तृत्व, निबंध, कथाकथन, गीता पाठांतर स्पर्धेत प्रशाला नेहमीच अग्रेसर आहे. अभिवाचन स्पर्धा, अभिप्राय स्पर्धा यासह विज्ञान प्रयोग उपकरण निर्मितीत सुद्धा सुयश संपादन केले आहे. प्रशालेत स्पर्धा परीक्षा सेंटरची स्थापना केली आहे, जेणेकरून विद्यार्थिनी या स्पर्धा परीक्षेत सुयश संपादन करतील असा विश्वास त्यांच्या मनात निर्माण केला जात आहे. स्वच्छ शाळा, सुंदर शाळा या स्पर्धेत रोटरी क्लबचा पुरस्कार. दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या RD परेडसाठी श्रीमंत गंगामाई प्रशालेच्या विद्यार्थिनींची निवड म्हणजे प्रशालेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारा प्रसंग. पोस्टर प्रदर्शन, इंटरमिजिएट, एलिमेंटरी स्पर्धेत यश, तसेच ई-वेस्ट, ई-कलेक्शन, आंतरराष्ट्रीय पोस्टर प्रेझेंटेशनमध्ये लक्षणीय यश. समूहगीत स्पर्धा असो किंवा MCCचे संचलन असो, सहभाग असतोच आणि अव्वल क्रमांक हा ठरलेलाच. आधुनिक सुसज्ज ग्रंथालय स्पर्धेत जिल्हास्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्रशालेने प्राप्त केला आहे. आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, ज्ञान रचनावादी कक्ष, व्यायामशाळा, होम सायन्स विभाग तसेच आधुनिक सुसज्ज IT व ICT लॅब आदी सुसज्ज दालनं उभारण्यात गोंदकर मॅडम नेहमीच अग्रेसर राहिल्या. सन्मानचिन्हे व प्रमाणपत्रांनी भरलेली काचेची कपाटे पाहून आज मनस्वी आनंद होतो. माजी विद्यार्थिनींच्या मेळाव्यात समरस होणाऱ्या गोंदकर मॅडम
म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं हे एक आगळंवेगळं रूपच पाहायला मिळतं. श्री नारायणराव बाबासाहेब एज्युकेशन सोसायटीस आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार मिळविण्यात खारीचा वाटा असल्याचा आनंद आपणास लपविता येत नाही. प्रशालेच्या विकासासाठी लोकसहभागातून लाखो रुपयांचा निधी उभारण्यात मॅडमांचा सहभाग हा लाख मोलाचा. शिक्षकी पेशामध्ये कार्यरत असताना 2012-13 साली इचलकरंजी नगरपालिकेच्या निवडणुकीत त्या निवडून आल्या आणि वस्त्रनगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष पदावर विराजमान झाल्या. हा त्यांच्यातील नारी शक्तीचा सन्मानच होय. राजकीय क्षेत्रात यशस्वी पदार्पण करून जनकल्याणकारी व जनहितदक्ष कारभार करीत त्यांनी अवैध धंद्यांना प्रतिबंध करीत आपल्या धडाडी वृत्तीने समस्त इचलकरंजीकरांच्या मनावर अधिराज्य केले. हे सर्व इमान इतबारे करीत असताना त्यांचे पती माजी उपनगराध्यक्ष सुरेश गोंदकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. एकीकडे प्रशालेची जबाबदारी तर दुसरीकडे काळाचा आघात हा प्रसंग म्हणजे त्यांच्या स्त्री मनाला नाउमेद करणारा होता. अशा या संघर्षाच्या कठीण काळात त्यांच्या वडिलांनी मोठा आधार दिला. पुन्हा नव्या उमेदीने जिद्दीने जोमाने मॅडमांनी कार्यारंभ केला. गोंदकर मॅडमांच्या सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील दखल घेत अनेक सामाजिक संघटनांनी त्यांना पुरस्कारांनी सन्मानित केले. नामदेव शिंपी समाज कोल्हापूर यांच्याकडून गौरव पुरस्कार, श्री भास्कराचार्य प्रतिष्ठान जायंट्स ग्रुप ऑफ इचलकरंजी सिटी गुणवान शिक्षक पुरस्कार, चाटे शिक्षण समूह गुणवान शिक्षक पुरस्कार, कोल्हापूर माझा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीचा आउटस्टँडिंग टीचर अवॉर्ड, नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव हेल्थ अँड नेचर सोसायटी बेळगाव यांचा सामाजिक सेवा पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांनी या नारी शक्तीचा सन्मानच केला गेला. शालेय प्रशासन करीत असताना कर्तव्य कठोरपणे त्या कार्यरत राहिल्या. स्व आणि पर असा भेदभाव कधीच केला नाही. प्रशालेला एका विशिष्ट उंचीवर नेण्याचा मॅडमांचा ध्यास आणि अभ्यास यासह प्रत्येक कार्यक्रम उत्कृष्ट दर्जाचा व नियोजनबद्ध करण्यासाठी त्यांचा नेहमीच कटाक्ष असायचा. श्रीमंत गंगामाई प्रशालेच्या मुख्याध्यापिका, इचलकरंजी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा, कोल्हापूर जिल्हा शिक्षक महिला काँग्रेसच्या अध्यक्षा तसेच महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाच्या कौन्सिल सदस्या आदी विविध पदावर कार्य करीत आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप उमटविलेली दिसते. महिला बचत गटांची स्थापना, नगरपालिका प्रशासन व कामकाजात सुसूत्रता, कला सांस्कृतिक कार्याची आवड, महिला मुलींना स्वावलंबी सक्षमी बनवण्यासाठी त्यांचा पुढाकार हा नेहमी ठरलेलाच. गोंदकर मॅडमांचा आजवरचा जीवन प्रवास खरं तर खडतर होता, जणू ऊन सावल्यांचाच खेळ. पण हा प्रवास सुसह्य झाला तो श्री नाभा परिवारातील सर्वांच्या सहकार्याने, मदतीने. संस्थेचे माजी प्रेसिडेंट कर्मयोगी स्वर्गीय श्रीमान सेठ मदनलालजी बोहरा, माजी प्रेसिडेंट स्वर्गीय श्रीमान सेठ हरीशजी बोहरा, तसेच विद्यमान प्रेसिडेंट श्रीनिवासजी बोहरा शेठजी, चेअरमन, व्हाईस चेअरमन, ट्रेझरर, ऑनररी सेक्रेटरी, सर्व विश्वस्त, आजी माजी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, पालक आणि बालक तसेच शासकीय प्रशासन यांचे फार मोठे सहकार्य लाभले. यातूनच आजचा हा सोनियाचा दिवस उगवला. ज्या विश्वासाने संस्थेने पद दिले तो विश्वास आपण सार्थकी लावला. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत या उक्तीनुसार आपण वाटचाल केली. आपल्या या ममत्वाच्या परिस्पर्शाने आजवर हजारो विद्यार्थी विद्यार्थिनीच्या आयुष्याचे आपण सोने केले. विद्यार्थी विद्यार्थिनींना आपण शिकवलं, घडवलं एक गुरु माऊली होऊन. त्यामुळेच विद्यार्थी विद्यार्थिनींच्या मनाच्या गाभाऱ्यात नंदादीपासारखे आयुष्यभर तेवत राहाल. आजवरचा आपला जीवन प्रवास म्हणजे सर्व ज्ञानयात्रींना मार्ग दाखविणारा तेजोमय दीपस्तंभासमच होय. वडिलांचा करारीपणा, कष्टाळू वृत्ती,
प्रामाणिकपणा, धडाडी व महत्वाकांक्षा, आईची कलाप्रियता, संयम, सहनशीलतेच्या संस्कारांनी समृद्ध होत गेलेलं आपलं व्यक्तिमत्व, तसेच सासरे गोंदकर सरांचे शैक्षणिक क्षेत्रातील मार्गदर्शन, आपणावर त्यांनी दाखवलेला दृढ विश्वास, त्याचबरोबर पती माजी उपनगराध्यक्ष सुरेश गोंदकर यांची भरभक्कम साथ, यातूनच आपले अष्टपैलू व्यक्तिमत्व घडत गेले. शासकीय नियत वयोमानानुसार त्या शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. अशा या बहुगुणी, बहुआयामी, बहुउपयोगी असलेल्या व्यक्तिमत्वाचा निरोपाचा हा क्षण, सदिच्छांचा, हळव्या विरहाचा, डोळ्याच्या कड्या ओल्या करणाऱ्या प्रसंगाचा, 3 दशकाहून अधिक म्हणजेच 32 वर्ष सेवा करून आज त्या सन्मानाने पदमुक्त होत आहेत. आज मितीस शैक्षणिक क्षेत्रात प्रदीर्घ सेवा बजावून आपण नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असला तरी शिक्षण क्षेत्राला हा पूर्णविराम नक्कीच नाही. ज्ञानदानासह सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक क्षेत्रात आपण नव्या जोमाने, उत्साहाने कार्यरत राहाल अशी नक्कीच खात्री वाटते. आदरणीय गोंदकर मॅडम, आपणास भावी आयुष्य सुखी, समाधानी, आरोग्यदायी जावो याच सदिच्छा. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात सारा पाय माझा मोकळा.